नमस्कार, मी संघर्ष आणि तुम्ही पाहत आहात झकास मराठी। मंडळी, एका आईच्या कुशीतलं लेकरू अंगणात खेळत असताना क्षणार्धात तिच्या डोळ्यासमोर कायमचं नाहीसं होतं। त्या क्षणी तिच्या हृदयावर काय परिणाम होत असेल याची कल्पनाही करवत नाही। एका वडिलांच्या बोट धरून चालणारा मुलगा अचानक निसर्गाच्या क्रूर वास्तवाचा बळी ठरतो आणि मागे उरते ती फक्त हंबरडा फोडणारी शांतता। पूर्व विदर्भातील गावांमध्ये आज भीतीचं सावट इतकं गडद झालं आहे की सूर्य मावळला की जीवनच थांबतं। अंगणात खेळणारी मुलं, शेतात राबणारे हात आणि घराचा कणा असलेली माणसं सगळंच आता धास्तावलं आहे। कारण इथे मृत्यू दबा धरून बसलेला आहे, कधी वाघाच्या रूपात, कधी बिबट्याच्या, तर कधी रानटी हत्तीच्या रूपात। जंगलाच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये राहणाऱ्या सामान्य नागरिकांचे जीवन अक्षरशः धोक्यात आलं आहे। वाघ, बिबट्या आणि आता तर रानटी हत्तींच्या हल्ल्यांनी या भागात भीतीचे सावट पसरले आहे। प्रश्न फक्त एवढाच नाही की हल्ले वाढले आहेत, तर प्रश्न असा आहे की आणखी किती निष्पाप जीवांचे बळी जाऊन प्रशासन जागे होणार आहे। गोंदिया, भंडारा आणि गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे। विशेषतः गोंदिया जिल्ह्यातील जंगलव्याप्त भागांमध्ये तर परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की संध्याकाळ झाली की गावांमध्ये अक्षरशः कर्फ्यूसारखं वातावरण निर्माण होते। लोक घराबाहेर पडायला घाबरतात, मुलांना अंगणात खेळवायला पालकांना भीती वाटते आणि ही भीती विनाकारण नाही, ती अनेक दुःखद घटनांनी सिद्ध झाली आहे। अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धाबे टेकडी गावात घडलेली घटना आजही अंगावर काटा आणणारी आहे। 6 वर्षाचा प्रज्वल मेश्राम, एक निरागस बालक, आपल्या घराजवळ खेळत होता। अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर झडप घातली। कुटुंबियांच्या डोळ्यासमोरच त्याला ओढत जंगलाच्या दिशेने नेले। आई वडिलांचा आक्रोश, गावकऱ्यांची धावपळ, सगळं काही क्षणात घडलं। शोध मोहीम सुरू झाली, पण जेव्हा प्रज्वल सापडला तेव्हा खूप उशीर झाला होता। त्याचा मृत्यू हा केवळ एक अपघात नाही, तर तो प्रशासनाच्या अपयशाचा जिवंत पुरावा आहे। प्रज्वल हा एकटाच नाही, गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक अशा घटना घडल्या आहेत ज्यांनी संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। साकोली तालुक्यातील एका 4 वर्षाच्या बालिकेला बिबट्याने आईच्या डोळ्यासमोर उचलून नेले। फुलं वेचायला गेलेल्या महिलेला वाघाने ठार केला। शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांवर हल्ले झाले। एका महिन्यात 4 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू। मंडळी, उदाहरण द्यायला गेले तर अनेक आहेत, पण प्रश्न आहे यात निष्पाप लोकांची काय चुकी? हे सर्व घटनाक्रम केवळ आकडे नाहीत, तर प्रत्येक मृत्यूमागे एक कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे। प्रत्येक घटनेनंतर गावांमध्ये संताप वाढतो, पण काही दिवसांनी पुन्हा सगळं पूर्ववत होतं, कारण समस्या कायमच्या आहेत। गेल्या 4 महिन्यात झालेल्या घटनांचा आढावा घेतला तर परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट होतं। अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेला आहे, ज्यात लहान मुलांचाही समावेश आहे। महिलांवरही हल्ले झाले आहेत, काही जण मृत्युमुखी पडले, तर काही जण अजूनही जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत। प्रत्येक घटनेनंतर प्रशासन हालचाल करतं, पण ती फक्त तात्पुरती, दीर्घकालीन उपाययोजना कुठेच दिसत नाही। या सगळ्या परिस्थितीमागे काही ठोस कारणे आहेत। सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जंगलांचा ऱ्हास, झपाट्याने होणारी जंगलतोड, वाढती शेती आणि मानवी वस्ती याच्यामुळे प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास कमी होत चालला आहे। जंगलात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, कुरण क्षेत्र कमी झालं आहे। परिणामी वाघ आणि बिबट्या यासारखे प्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधात गावाकडे वळतात। पूर्वी जंगलात मर्यादित असलेले हे प्राणी आता भर दिवसा गावात फिरताना दिसतात। गावकऱ्यांसाठी हा एक मोठा धक्का आहे, कारण त्यांनी कधीच अशी परिस्थिती अनुभवली नव्हती। जंगलात हरिण, रानडुक्कर यांसारख्या प्राण्यांची संख्या कमी झाल्यामुळे वाघ आणि बिबट्यांना भक्ष्य मिळत नाही, त्यामुळे ते सहजपणे गावातील जनावरे आणि कधीकधी माणसांनाही लक्ष्य बनवतात। शेळ्या, गायी, कुत्रे हे सर्व आता वन्य प्राण्यांचे सोपे लक्ष्य झाले आहेत, पण दुर्दैवाने काही वेळा माणसंही या हल्ल्यांच्या बळी ठरतात। वाघ आणि बिबट्यांचा त्रास कमी व्हायच्या आतच आता रानटी हत्तींच्या कळपानेही या भागात धुमाकूळ घातला। अर्जुनी मोरगाव तालुक्यात 30 पेक्षा जास्त हत्तींचा कळप दाखल झाला आहे। या कळपाने शेकडो एकर मका आणि धान पिके उद्ध्वस्त केली आहेत। एका रात्रीत शेत हिरव्या सोन्यापासून उजाळ वाळवंटासारखं होतं। शेतकऱ्यांनी वर्षभर मेहनत घेऊन उभं केलेलं पीक काही क्षणात संपून जातं। केवळ पिकाचं नुकसान नाही, तर सोलर पॅनल, सिंचन साधने यांचंही नुकसान होत आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या भविष्यातील उत्पन्नावरही याचा मोठा परिणाम होत आहे। या संकटाचा परिणाम फक्त जीवितहानीपुरता मर्यादित नाही, शेती हा या भागातील प्रमुख व्यवसाय आहे आणि तोच आता धोक्यात आला आहे। रानटी हत्तींच्या कळपाने पिकांची नासधूस केली आहे। मका आणि धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे।
तेंदूपत्ता आणि मोहफुलांच्या हंगामावरही याचा परिणाम झाला आहे। अनेक कुटुंबियांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे। जे लोक रोजंदारीवर जगतात त्यांच्यासाठी ही परिस्थिती अधिकच गंभीर आहे। वन विभागाकडून नुकसान भरपाई दिली जाते, पण ती अत्यल्प आहे। शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि मिळणारी भरपाई यामध्ये मोठी तफावत आहे। त्यामुळे लोकांमध्ये नाराजी वाढत आहे। त्यांना वाटतं की प्रशासन फक्त कागदपत्री काम करतं, प्रत्यक्षात काहीही ठोस उपाय होत नाही। वन विभागाकडून ड्रोन, ट्रॅप कॅमेरे याचा वापर करून प्राण्यांवर लक्ष ठेवण्याचा दावा केला जातो। नागरिकांना सूचना दिल्या जातात की जंगलात एकटे जाऊ नका, पण या सूचना कितपत उपयोगी आहेत? जेव्हा एखादा बिबट्या अंगणात शिरतो तेव्हा त्या सूचनांचं काय? प्रत्यक्षात जमिनीवर ठोस उपाययोजना दिसत नाहीत। आज परिस्थिती अशी आहे की संध्याकाळी 7 नंतर गावात शांतता पसरते। मुलांना बाहेर खेळू दिलं जात नाही। शेतात जाण्यासाठी लोक समूहाने जातात। गावाचं स्वाभाविक जीवन संपूर्णपणे बदलत चाललं आहे। ही भीती आता दैनंदिन वास्तव बनली आहे। तज्ज्ञांच्या मते या परिस्थितीमागे अनेक कारणे आहेत। जंगलतोड, मानवी वस्तींचा विस्तार, जंगलातील भक्ष्यांची कमतरता आणि पाण्याची टंचाई यामुळे वन्यप्राणी गावांकडे वळत आहेत। हे सर्व मान्य असलं तरी प्रश्न असा आहे की यावर उपाययोजना करण्याची जबाबदारी कोणाची? प्रशासनाचीच ना? मग इथेच प्रशासन कमी पडताना दिसतंय। घटनांनंतर प्रतिक्रिया देण्यापेक्षा आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं गरजेचं आहे। गावांभोवती सुरक्षित कुंपण, नियमित गस्त, तातडीने प्रतिसाद देणारी पथकं आणि स्थानिकांना योग्य प्रशिक्षण या सगळ्या गोष्टींची गरज आहे। पण या बाबतीत अजूनही गंभीरता दिसत नाही। लोकांचा संताप आता उफाडून येत आहे। अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत। लोक प्रशासनाला थेट प्रश्न विचारत आहेत, आमचा जीव महत्त्वाचा नाही का? सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाते, पण जीवाचं मोल पैशात मोजता येत नाही। एखाद्या आई वडिलांनी आपलं लेकरू गमावलं, त्याची भरपाई कोणत्या रकमेत होऊ शकेल? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे। मानव आणि वन्यजीव याचं सहअस्तित्व महत्त्वाचं आहे, यात शंका नाही, पण त्यासाठी संतुलन आवश्यक आहे। आजही परिस्थिती पाहता हे संतुलन पूर्णपणे बिघडलेलं दिसतं। माणूस सुरक्षित आहे ना प्राणी योग्य नियंत्रणात आहेत? मंडळी, आज गरज आहे ती फक्त सहानुभूतीची नाही, तर ठोस आणि तातडीच्या कृतीची। कारण भीतीच्या सावटाखाली जगणं ही कुणाचीही नियती असू नये। जंगल वाचवणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच माणसाचं जीवन सुरक्षित ठेवणंही आवश्यक आहे। नाहीतर उद्या पुन्हा एखादं प्रज्वलची बातमी येईल, पुन्हा एक घर उद्ध्वस्त होईल आणि आपण पुन्हा तेच विचारत बसू, आणखी किती बळी? जर प्रशासनाने अजून ठोस आणि तातडीचे निर्णय घेतले नाहीत तर ही यादी वाढतच जाणार आहे आणि मग प्रत्येक घटनेनंतर फक्त शोक व्यक्त केला जाईल, पण परिस्थिती बदलणार नाही। आता प्रशासन यावर कधी कारवाई करणार हा येणारा काळच ठरवणार। तोपर्यंत पाहत रहा झकास मराठी। जर आपण झकास मराठीला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा।